शेतकऱ्यांना पैसे मागितल्यास होणार कारवाई, महावितरणने दिला इशारा. सविस्तर अपडेट असा आहे मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. महावितरणतर्फे सर्वात अधिक नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य या क्रमाने सौर कृषी पंप बसविण्यात येत आहे. प्रतीक्षा यादी बदलून पंप आधी बसवून देतो असे आश्वासन देणारे काही बनावट कॉल शेतकऱ्यांना येत असल्याची तक्रार केल्यास त्यावर कारवाई होणार असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्याला मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची प्रक्रिया ऑनलाईन व पारदर्शक आहे. ज्या क्रमाने नोंदणी केली आहे त्यानुसार पंप बसविण्यात येत आहे. कोणालाही प्रतीक्षा यादी बदलून आणि इतरांना डावलून पंप देण्यात येत नाहीत. शेतकऱ्यांनी नोंदणी करताना आपली रक्कम भरल्यानंतर पंप बसविण्यासाठी नंतर कधीही पैसे भरण्याची गरज नसल्याचेही महावितरणने सांगितले. अशी करता येईल तक्रार. शेतकऱ्याने हिश्श्याची रक्कम भरून पंप बसविणाऱ्या एजन्सीची निवड केली की त्या शेतकऱ्याचे नाव प्रतीक्षा यादीत येते. यादीनुसारच पंप बसविण्यात येत आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत प्रतीक्षा यादी डावलून आधी पंप बसवून देतो असे बनावट कॉल आले तर शेतकऱ्यांनी महावितरणच्या 1800-233-3435 अथवा 1800-212-3435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार द्यावी. सौर कृषी पंप बसविण्याबाबत संपूर्ण कामाची जबाबदारी संबंधित एजन्सीची आहे. एजन्सीकडून खर्च द्या म्हणून पैशाची मागणी केल्यास आणि काही बनावट कॉल आल्यास त्याची तक्रार शेतकऱ्यांनी महावितरणकडे करावी. आम्ही त्याची दखल घेऊन त्यावर कारवाई करू. प्रेमसिंग राजपूत, अधीक्षक अभियंता. तर हे होतं एक सोलारच्या बाबतीत आपल्यासाठी एक महत्त्वाचं असं एक अपडेट. भेटूया अशाच एका नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.